फुलंब्री नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार नवनिर्वाचित नगरसेवक प्रशांत नागरे यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार गजानन नागरे यांचा 339 मताने पराभव करत जोरदार विजय मिळवला। या विजयानिमित्त विजयी मिरवणुकीत त्यांच्या समर्थकांनी महाविकास आघाडीच्या विजयाचा जल्लोष केला। फुलंब्री परिवर्तन करून टाकलं, अजून बहुमत तुमचं आलं तर काय? फुलंब्री आणि पानवाडी दोन्ही ठिकाणी आमचे 12 उमेदवार विजयी झालेले। सर्व जनतेने महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून दिलेलं आहे आणि ही खूप मोठी जबाबदारी या निवडणुकीमध्ये जनतेने आमच्यावर टाकलेली आहे। जनतेने जो विश्वास आमच्यावर टाकला महाविकास आघाडीवर, हा विश्वास आम्ही सार्थ करू। पूर्ण 5 वर्षात सगळ्या लोकांचे जे राहिलेले कामं आहे, जे झालेले कामं आत्तापर्यंत नाही आहेत, ते सगळे कामं आम्ही करणार। जे आम्ही शब्द दिले आहे पूर्ण शब्द पाळून सगळे जनतेचे कामं करू। जनतेचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। खूप मेहनत करून सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि मतदारांनी आम्हाला या ठिकाणी नगरपंचायतमध्ये बहुमताने निवडून दिलं, त्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद। पानवाडीमध्ये गेले अनेक वर्षापासून अनेक समस्या आहेत, तर त्या समस्याबाबत तुम्ही निपटारा केव्हा करणार? कधी सुरू करणार आहे काम? काम नाही चालू आहे, काम कधी सुरू करणार? सगळ्यात पहिले पानवाडीच्या साठी मीटिंग घेऊन पूर्ण एक प्लॅन तयार करणार। पानवाडीचा विकास प्लॅन जो झाला म्हणतो आपण, तो तयार करून पानवाडी सगळ्यात पहिले उद्घाटन हे नारळ फुटल ते पानवाडीमध्ये लगेच आम्ही त्वरित पानवाडीच्या कामासाठी आम्ही बैठक घेणार आहे आणि स्पेशल बैठक घेऊन ते कामासाठी मार्गी लावणार। धन्यवाद। इथं स्थानिक विद्यमान आमदारांचा इथं प्रभाग आहे भाजपचा, तुम्ही त्यांचे एकदम त्यांना धूळ चालली, तर याबाबत तुम्ही काय म्हणाल? काय बोलते? थोडं पहिले बी इथे त्यांचा आमदारचा प्रभाव म्हणे, नाही होता पहिला बी प्रभाव त्यांचा। आमदारचा प्रभाव कधीच झालेला नव्हता। आमदार आता निवडून आलेले आहे आणि आमदार पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांचा फुलंब्रीशी काही संबंध नव्हता। आता निवडून आलेले आहे, परंतु स्थानिक प्रशासन, आमदार असेल, खासदार असेल, पदाधिकारी, तहसीलदार व सगळ्यांना सोबत घेऊन आम्हाला काम करावं लागणार आहे। आता निवडणूक संपली, राजकारण संपलं। आता कोणाच्या टीका टिप्पणी न करता आपल्याला विकास काम करायचं, सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचं आहे। आणि या ठिकाणी फुलंब्रीमध्ये आणि पानवाडी सर्व समाजाला आम्ही सोबत घेणार आहे। 18 पगड जातीचे लोक या ठिकाणी राहतात, अनेक लोक या ठिकाणी आपल्या सोबत आहे, सगळ्यांच्या आघाडीसोबत आहे। तर सर्व लोकांचं काम करणं आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून सर्व लोकांना सोबत घेऊन काम करणार आहे। भाऊ, इथल्या लोकांच्या हातात होतं, कोणाला विजय करायचं, कोणाला पराजय करायचं, याच्याबद्दल नागरिकांचं कसं म्हणतो? निर्णायक मतदान होतं इथे, होतं सर्वात महत्त्वाचं मतदान विजयाचा निर्णायक मतदान होता। पानवाडीला जो निर्णायक मतदान होतं हे पहिल्या दिवशीपासून धरलेलं होतं, कारण पानवाडीला मी पहिल्यांदा नाही पाहिलं, याच्या पहिले सुद्धा जिल्हा परिषद धनुष्यबाण होता, तेव्हा तिथे पानवाडीला 446 मतदान मला दिलं होतं आणि पानवाडीवर माझा पूर्ण विश्वास आहे। समोरचा माणूस जो आमच्या अपोजिटर आहे तो इथं पानवाडीला रोज चक्रा होत्या। मी पानवाडीला आत्तापर्यंत जास्तीत 4 वेळा आलो असून दररोज चक्रा होत्या, दररोज येऊन पाहायचा। म्हणजे ज्याला त्या गावावरती, मतदारावरती विश्वास नसतो तो कायम त्याकडे चक्रा मारत असतो। माझा पूर्ण विश्वास पानवाडीवर होता आणि माझा पूर्ण विश्वास पानवाडीनं सार्थक केलेला आहे। त्यामुळं पानवाडीचा माझा जो पानवाडीवर विश्वास तो कधी पण तुटणार नाही। मला पूर्ण शाश्वती आहे। तर राहिलेले जे बाजूला राहिलेले 175-73 ते सुद्धा पूर्ण येतील एवढं मी नक्की सांगतो। पुढच्या टर्मला जे काही निवडणुका होतील, आम्ही ज्या पानवाडीला घेऊन जाणार आहे, तर कुठेही कोणी बाजूला राहणार नाही। फुलंब्री, पानवाडी सगळ्या लोकांना सोबत घेऊन जे काही कार्यक्रम असतील, जे काही कामं असतील, विकास काम असतात, सगळ्याला घेऊन आम्ही करणार आहे। विजय झालेला आहे महाविकास आघाडीचा, काय वाटतं सर? या ठिकाणी जो महाविकास आघाडीचा विजय झालेला आहे, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा
तसेच महाविकास आघाडीचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार इथे या ठिकाणी महाविकास आघाडी होती आणि सर्व जनतेच्या मनामध्ये, जनसामान्याच्या मनामध्ये ठोंबरे साहेबाबद्दल, राजेंद्र ठोंबरे साहेबांना आम्हाला नगराध्यक्षपदी निवड तर द्यायचीच आहेत, पण यांच्या पॅनलचे जे 17 उमेदवार आहेत हे सर्वसामान्यामध्ये काम करणारे आहेत, 80% समाजसेवा करणारे आहेत आणि 20% राजकारण करणारे आहेत. आम्ही सुद्धा छत्रपती संभाजीनगरहून या ठिकाणी जेव्हा डोअर टू डोअर प्रचार करण्यासाठी आलो होतो त्यावेळेस त्यांनी सर्वांनी आम्हाला पोरत अगोदर गुड बातमी दिली होती की ठोंबरे साहेब विजय होणारच आणि ठोंबरे साहेबासोबतचं जे पॅनल आहे, जे उमेदवार आहे हे कमीत कमी 12, 13, 15 उमेदवार नगरसेवक हे प्रचंड बहुमताने विजय होतील. आज तो विजय पाहायला आम्हाला मिळाला आहे आणि जनतेच्या मनातलं आम्हाला या ठिकाणी आज त्याचं फळ भेटलेलं आहे. हा खूप मोठा आनंद आहे, हा जनतेचा आशीर्वाद आहे. सर्व कार्यकर्त्यांची, महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांची ही एकजूट आहे आणि सर्वांचा हा विजय आहे, सर्वांचा. भारतीय जनता पार्टी सध्या फोडाफोडीचे राजकारण करत आहे, याच्यावर आपल्याला काय म्हणायचं? भारतीय जनता पार्टी फोडाफोडीचं राजकारण करत आहे. यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर यांनी हे फोडाफोडी करू नये. त्यांच्या पक्षामध्ये 30, 35, 40 वर्षापासून काम करणारे त्यांचे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यावर तो अन्याय आहे आणि आमच्याही लोकांनी तिकडे जायला नाही पाहिजेत आणि तिकडे जर गेले तर त्यांच्या लोकांनी सुद्धा ते सहन नाही करायला पाहिजेत. कारण त्यांनी, काही लोकांनी खूप 30, 35, 40 वर्षापासून भाजपचा शाखा ओपनिंग केल्या, भाजपचं काम केलं. त्यांनी हे काम करू नये, फोडाफोडीचं काम करू नये. बाकी समाजसेवा करा, बाळासाहेबांनी दिलेली शिकवण, 80% समाजसेवा करा, 20% राजकारण करा. त्यांनी समाजसेवा करून पुढे जायचं आहे. आपलं नाव का दादा? माझं नाव बेंद्रे आप्पा, शिवसेना बेंद्रे आप्पा, संघटक, फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचा मी